श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण प्रत्यक्ष तिसऱ्या अध्यायाची सुरुवात करतो आहोत. तिसऱ्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नापासून झालेली आहे. गीतेमधला तिसऱ्या अध्यायातला हा पहिला श्लोक आपण पाहतो आहोत. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां योजयसि केशव. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. याचा अर्थ आपण आता बघूया. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, हे केशवा, जर तुम्हाला असं वाटतं की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तर मग तुम्ही मला या घोर युद्धामध्ये अडकवण्याचा का बरे प्रयत्न करीत आहात? भगवान श्रीकृष्णाला अर्जुन विचारतोय, हे भगवंता, हे कृष्णा, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असं तूच मला सांगतो आहेस, आणि हे जर तुला मान्य असेल तर हे केशवा, तू मला हे घोर कर्म करण्यासाठी का बरे नियुक्त करतो आहेस, का बरे उद्युक्त करतो आहेस, का बरे मला तू युद्ध करायला भाग पाडतो आहेस? कृष्णा, तूच सांगितलंस ना की ज्ञानयोग हा कर्मयोगापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून. आता यामध्ये गंमत अशी आहे की आपण व्यवहारातली काही उदाहरणं बघूया, म्हणजे तुमचा हा मुद्दा लक्षात येईल. की एखादा पैलवान आहे आणि त्याला महाराष्ट्र केसरी पदवी पण मिळालेली आहे, आणि एक सामान्य मनुष्य आहे, अंगाने किरकोळ आहे, पण खरा कवी आहे किंवा मोठा विद्वान आहे. तर या दोघांपैकी कुणाला मोठं समजावं? आणखीन एक उदाहरण बघा. एखादा विज्ञाननिष्ठ शास्त्रज्ञ आहे आणि दुसरा अतिप्रचंड श्रीमंत मनुष्य आहे, तर आपण कुणाला जास्त किंमत द्याल, नाही का? म्हणून ज्ञान हे शेवटी जास्त महत्त्वाचं आहे, यात शंकाच नाही. आपण नेहमी ज्ञानालाच अधिक मान देतो, आणि म्हणून पैलवान आणि एखादा कवी किंवा विद्वान याच्यामध्ये आपण विद्वानाला महत्त्व देतो. एखादा शास्त्रज्ञ किंवा एखादा श्रीमंत मनुष्य असेल तर त्यातल्या शास्त्रज्ञाला आपण जास्त महत्त्व देतो. म्हणून ज्ञान हेच महत्त्वाचं आहे, हे तर निर्विवाद सत्य आहे. जे कृष्णमूर्ती शेवटी अगदी थकून गेले होते, त्यांचं वय 90च्या पार गेलं होतं, पण शेवटी आपण त्यांना एखाद्या पैलवानापेक्षा किंवा श्रीमंत माणसापेक्षा देखील अधिक मान देत होतोच ना. रमण महर्षींच्या जवळ काय होतं? तसं बघायला गेलं तर ते भिकारीच होते, पण राष्ट्रपतीसुद्धा येऊन त्यांच्या पाया पडत असत. का त्यांना इतका मान मिळत होता? कारण ते ज्ञानी होते आणि त्यांच्या ज्ञानालाच ती किंमत आहे. आणि म्हणून ज्ञान हे केव्हाही कर्मापेक्षा आणि इतर गोष्टींपेक्षा श्रेष्ठच असं आहे. मग आता अर्जुनाने युक्तिवाद असा सुंदर केला आहे. अर्जुन म्हणतो, भगवंता,
एका बाजूला तूच सांगतोस ना ज्ञान श्रेष्ठ आहे, मग मला हे कर्म कर म्हणून तू का भाग पाडतो आहेस? हे युद्ध करायला मला का प्रवृत्त होतो आहेस? असा प्रश्न अर्जुन भगवंताला विचारतोय. आता या गीतेतल्या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या ओव्या आता आपण बघूया. ओवी क्रमांक 1. मग ऐक अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले, ते निके म्या परिसले कमलापती. अर्जुन म्हणतोय, देवा हे कमलापती, कमला म्हणजे लक्ष्मीचं नाव, कमलापती म्हणून भगवंत, तुम्ही जे काय वाक्य बोललात ते मी लक्षपूर्वक ऐकलेलं आहे आणि तेच मला अंमलात आणावं अशी इच्छा झालेली आहे. ओवी 2. तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता, ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. हे ज्ञान कसं आहे तर या ज्ञानामध्ये आपणच परमात्म स्वरूप होऊन जातो. म्हणजे मग कर्ता आणि कर्म या दोन गोष्टी वेगळ्या राहतच नाही, कारण तिथे द्वैत नाहीच. कर्ता आणि कर्म वेगळे जरी असले तरी ते अज्ञानामध्ये असतात, ज्ञानामध्ये मात्र द्वैत राहूच शकत नाही. ओवी क्रमांक 3. तरी माते केवी श्रीहरी, म्हणसी पार्था संग्रामू करी, इथे लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. अरे भगवंता, अरे श्रीहरी, तू मला आता ही लढाई कर, हा संग्राम कर म्हणून सांगतो आहेस आणि एकीकडे तूच म्हणतो आहेस की कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानामध्ये कर्म आणि कर्ता असं द्वैत राहत नाही, तर मग मला तू हा संग्राम कर असं का बरे म्हणतोस? आणि ज्ञान हाच अग्नी असेल आणि त्याच्यामध्ये सर्व कर्म जळून भस्मसात करत असतील. ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते असं जर तूच म्हणत असशील तर मग मला कर्म कर असं का म्हणतोस? इथे लाजसी ना महाघोरी कर्मी सुता असं म्हणण्याचा अधिकार हा फक्त ज्ञानेश्वरांनाच आहे बरं का. एवढ्या घोर कर्मामध्ये मला घालताना हे भगवंता, हे देवा, तुला लाज वाटली नाही का रे? हे जरी शब्द आपल्याला थोडेसे मनाला पटत नसले तरीसुद्धा हे देवा तुला लाज वाटली नाही का, हे बोलण्याचं धाडस ज्ञानेश्वर महाराज करू शकतात, कारण तितकं प्रेम त्यांचं भगवंतावर आहे. आणि म्हणूनच प्रेमामध्ये सगळं काही क्षम्य असतं, माफ असतं. ज्ञानेश्वर महाराज भगवंताचा अपमान करतायत असं मात्र आपण समजू नये. हे अतिप्रेमातून निघालेले बोल आहेत आणि ते प्रेम करणाऱ्या माणसांनाच कळू शकतात, बाकीच्यांना ते नाही कळू शकत. इथे भगवंताला ज्ञानेश्वर महाराज विचारतात, एकीकडे तू असं सांगतोस आणि एकीकडे मला कर्म कर म्हणून सांगतोस, हे काय भानगड आहे? ओवी क्रमांक 4. हा गा कर्म तूची अशेख, निराकरीसी निशेष, तरी मज करवी हे हिंसक का करवीसी. आता इथे ज्ञानेश्वर महाराज परत ओवीतून भगवंताला प्रश्न विचारतात, अरे कृष्णा, तू कर्माचा निषेध करतोस आणि माझ्याकडून मात्र हेच हिंसक कर्म करून घेतोस. तरी हेची विचारी ऋषिकेशा, तू मानू देसी कर्मलेशा, आणि येसणी हे हिंसा करवी तू आहासी. कर्मलेश म्हणजे ज्ञानाची अवस्था
जिथे कर्म नाहीसं होतं अशी अवस्था म्हणजेच ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय ही अवस्था येत नाही. आणि इकडे तू त्या अवस्थेला मान देतोस आणि माझ्या हातून मात्र ही भयंकर हिंसा घडवून आणतोस. हे साधं कर्म असतं तर एक गोष्ट वेगळी होती, परंतु हिंसक आणि भयानक असं हे कर्म, महाकठीण असणारं कर्म तू करायला भाग पाडतोस. हे असं कसं, असा अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो. आता हाच अर्जुन गीतेतल्या दुसऱ्या श्लोकाद्वारे आणखीन एक गोष्ट भगवंताला विचारतो आहे. तो श्लोक आपण आधी बघूया. अध्याय 3 श्लोक 2. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो अहम् आप्नुयाम्. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो अहम् आप्नुयाम्. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो अहम् आप्नुयाम्. या श्लोकाचा अर्थ आता आपण बघूया. हे भगवंता, तुझ्या अशा या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे आणि म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे हे कृपा करून निश्चितपणे आपण मला सांगा. अर्जुन भगवंताला प्रार्थना करतोय की देवा, तुझ्या या जणू काही अत्यंत घोटाळ्याच्या महावाक्याने माझ्या बुद्धीला तू मोहात पाडत आहेस. मला जणू काही भ्रमात ढकलत आहेस आणि म्हणून माझी बुद्धी आणखीनच गोंधळून गेलेली आहे. यासाठी तू मला एकच गोष्ट निश्चितपणे सांग की ज्या योगे माझं परमकल्याण होईल. कृष्णा, या तुझ्या अशा दुटप्पी वागण्याने बोलण्याने माझा गोंधळ उडालेला आहे. माझ्या मनामध्ये भ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे तू मला निश्चितपणे एक काहीतरी सांग. कर्म करू की ज्ञान प्राप्त करू? असं भगवंताला विचारण्याचा अधिकार सुद्धा अर्जुनाचाच आहे बरं का. आपण सर्वसामान्य माणसं असं बोलू शकत नाही, तेवढा तो आपला अधिकार नाही. इथे अर्जुन भगवंतावर प्रेम करतो आहे, त्याचा सखा आहे, त्याचा मित्र आहे, त्याचा सुहृद आहे, त्याचा नातेवाईक आहे. आणि शिवाय त्याच्या मनामध्ये भावना अशी होती की जर माझ्या आयुष्यातून भगवंत निघून गेला तर माझ्या आयुष्याला काहीच अर्थ राहणार नाही. आणि म्हणून तो भगवंताला निश्चितपणे अशी गोष्ट सांग की जी माझी श्रेयस असेल आणि कल्याण करून देणारी असेल. आता या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या ओव्या आपण बघूया. ओवी क्रमांक 6. देवा तुवाची ऐसे बोलावे, तरी आम्ही नेणते काय करावे. आता संपले म्हणपा आघवे विवेकाचे. अर्जुन म्हणतोय, देवा तूच जर अशा पद्धतीने दुटप्पी वागू लागलास, बोलू लागलास, आम्हाला फसवू लागलास, तर आम्ही काय करायचं? असं असलं तर मग विवेकाचं कामच संपलं म्हणायचं. ज्यांना आपल्या सद्गुरूंचा खरा लाभ झालेला आहे तीच माणसं असं बोलू शकतात, कारण त्यांचं एकमेकांवर विलक्षण प्रेम असतं, नाही का.
सद्गुरूंचं आपल्या शिष्यावर प्रेम असतं आणि शिष्याचं देखील आपल्या सद्गुरूंवर प्रेम असतं. महाराजांजवळ गंगूताई नावाच्या एक विधवा होत्या. त्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाकाचं काम बघत असत. एकदा महाराजांनी गावातल्या 400-500 लोकांना जेवायला बोलवलं आणि जिलबी करा असं गंगूबाईंना सांगितलं. आता पीठ किती आणायचं? तर महाराज म्हणाले 4 शेर पीठ आणा. तेव्हा गंगूबाई महाराजांना काय म्हणाल्या, अहो महाराज, कुणाच्या नाकाला लावायचे ते 4 शेर पीठ? आता बघा, गुरूंनी सांगितलेलं आपण ऐकायचं का गुरूंनाच असं बोलायचं? नाही का? यावर महाराज काय म्हणाले, अहो गंगूबाई, तो राम बसला आहे ना, तो पाहून घेईल, नाहीतर त्याची लाज जाईल, मला काय करायचं? आणि त्या दिवशी सकाळी गंगूबाई ज्या जिलब्या करायला बसल्या त्या रात्रीपर्यंत जिलब्या करत होत्या आणि गावातली सगळीच्या सगळी माणसं जिलब्या खाऊन तृप्त होऊन गेले होते. असं हे प्रेम गुरु शिष्यांचं असतं. गोपाल कृष्ण भगवान की जय.